महायुतीच्या समन्वय समितीची बैठक सुरू। निधी वाटपातील वादावरून महायुतीच्या पालकमंत्र्यांची एकत्र बैठक। समितीने ठरवलेल्या सूत्राप्रमाणे निधीचं वाटप होणार अशी देखील माहिती। राष्ट्रवादीमध्ये नाराजीचा सूर कायम। मुंबईमध्ये असूनही प्रफुल्ल पटेल बैठकीला गैरहजर, त्यामुळे चर्चांना उधाण। राष्ट्रवादीमधील पक्ष नेतृत्वात अंतर्गत वादाच्या चर्चा सुरू। राष्ट्रवादीच्या बैठकीत भुजबळ आणि तटकरे यांच्यामध्ये जुंपली। सूत्रांची ही माहिती। दादांच्या निधनानंतर पक्ष वाढवत असताना आम्ही टीकेचे धनी का? सुनील तटकरे यांच्याकडून बैठकीत सवाल। भुजबळांचा तटकरेंवर आक्षेप। विधान परिषदेच्या 17 पैकी 14 जागांवर भाजपचं एकहाती बहुमत, तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघात शिवसेनेकडे बहुमत। पुणे, परभणी, हिंगोलीमध्ये राष्ट्रवादीकडे जादुई आकडा। कांदा प्रश्न सोडवण्यासाठी उद्या सरकारचं शिष्टमंडळ दिल्लीला जाणार। केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्यासोबत चर्चा करतील। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत काही मंत्र्यांचाही शिष्टमंडळात समावेश। कांदा प्रश्नी महाविकास आघाडीचा चांदवडमध्ये रास्ता रोको। गळ्यात कांद्याच्या माळा घालत शेतकऱ्यांसह नेत्यांचा क्रांती महामोर्चामध्ये सहभाग। कांद्याला किमान 24 रुपये किलो इतका भाव देण्याची मागणी। नाशिकमध्ये कांदा प्रश्न पेटला। चांदवडमधील आंदोलनावेळी रोहित पवार, हर्षवर्धन सपकाळ, अंबादास दानवे यांची पोलिसांकडून धरपकड। आंदोलन अधिक तीव्र करावं लागेल, रोहित पवार यांचा हा इशारा। कांद्याला ₹1.25 रुपये भाव। छत्रपती संभाजीनगरात संतप्त शेतकऱ्यांनी गंगापूर वैजापूर महामार्ग रोखला। पुण्याच्या मंचरमध्ये देखील शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडले। सोलापूरमध्ये शेतकरी बांधव आक्रमक। विरोधकांचं आंदोलन हे फक्त राजकीय फायद्यासाठी। कांदा कापल्यावरती डोळ्यात पाणीही येणार नाही असं लोक आंदोलनात। मुख्यमंत्री फडणवीसांची महाविकास आघाडीवर जोरदार टीका। कांद्याच्या प्रश्नावरती विरोधकांचं आंदोलन केवळ स्टंटबाजी। कांदा प्रश्नावर उद्याच्या बैठकीत दिल्लीमध्ये निर्णय होईल। शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, उपमुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांवर बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांची जीभ घसरली। मोदी फडणवीसांवर सपकाळांची एकेरी भाषेत टीका। पंतप्रधान मोदी खरे धुरंधर, आरोप करणारे दलिंदर। उपमुख्यमंत्री शिंदेंची सपकाळांवर टीका। मागणीपेक्षा पेट्रोलचा 23% तर डिझेलचा 52% जास्त पुरवठा। साठेबाजांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या। फडणवीसांची प्रतिक्रिया समोर। मुंबईमध्ये सीएनजीच्या दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ। मुंबईमध्ये नवीन सीएनजी दर 84 रुपये प्रति किलोवर। नवीन दर आजपासूनच लागू। इंधनातील दरवाढ अशीच कायम राहिल्यास एसटीला भाडेवाढीशिवाय पर्याय नसेल, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं स्पष्ट। इंधनाच्या दरवाढीचा परिणाम शाळा बस सेवांवर। आठवड्यातून 3 दिवस प्रत्यक्ष शाळा घ्या आणि 2 दिवस ऑनलाईन क्लासेस घ्या। महाराष्ट्र स्कूल बस ओनर्स असोसिएशनची ही मागणी। पुणे शहरातील नाईट लाईफवर कारवाईचा बडगा। पानटपऱ्या, खाद्यपदार्थांच्या दुकानांसह गाड्या रात्री 10 वाजताच बंद। हॉटेल्सवरती कोणतेही निर्बंध नाही, पुणे पोलीस आयुक्तांचे हे आदेश। आता खाद्यतेलाच्या पॅकेट्सवरही सरकारी नजर। वजनावरून खाद्यतेलाच्या पाकिटांसाठी निश्चित मानक आकार लागू। ग्राहकांची फसवणूक त्यामुळे टळणार। शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना 30 जूनपर्यंतची मुदतवाढ, तर जनगणनेच्या कामामुळे बदल्यांना काही काळ स्थगिती देण्यात आली असे केंद्र सरकारचे निर्देश। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सूचनाही केल्या। बीडमध्ये पीएसआय नवरदेवानं लग्न मोडलं। चकलांबा पोलिसात वरवधू पक्षाकडून परस्पर विरोधात गुन्हे देखील करण्यात आले दाखल। नवरदेव पवन निंबाळकरवर 14 लाखांच्या फसवणुकीचा मुलीच्या नातेवाईकांचा आरोप, तर वधू पक्षानं खोटी माहिती दिल्याचा नवरदेवाच्या भावाचा। आयपीएलच्या क्वालिफायर 1 मध्ये गुजरातला 255 धावांचं टार्गेट। बंगळुरूकडून रजत पाटीदारची 93 धावांची तुफानी खेळी। विराट कोहली आणि कृणाल पांड्याची प्रत्येकी 43 धावांची खेळी।